हॅलो स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ॲक्टिव्ह वैदिकचा लेक्चर घेणार आहोत. तर या वैदिक एक्स्ट्रा एक्झाम्पलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टर्स कसे तयार करायचे हे आपण शिकतो आहोत. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण फॅक्टर्समध्ये x² - y² हा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे पाहिले आहेत. तसेच x+y ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्झाम्पल वापरून कसे सॉल्व्ह करायचे शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण a - b ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे पाहणार आहोत. तर पहा, यासाठी मी एक्झाम्पल घेतलं आहे. आता इथे ह्या फॉर्म्युल्याच्या दोन्ही बाजू सोबत सारख्या कशा येतात हे आता आपण अगोदर पाहूया. a - b ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचाच अर्थ असा होतो की a - b हे आपण दोनदा लिहिणार आहोत असे. मग आता या ब्रॅकेटच्या प्रत्येक नंबरने, प्रत्येक संख्येने दुसऱ्या ब्रॅकेटच्या प्रत्येक नंबरला आपण काय करायचं असतं, मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे a × a - b मायनस चिन्ह जसं तसं घ्यायचं आहे आणि a - b. आता इथे गुणिलेचं चिन्ह आहे. आता ह्या प्रत्येक नंबरला परत आपण मल्टिप्लाय करणार. a × a मायनस a × b आणि b × a मायनस जर बाहेर चिन्ह वजा असेल तर आतले कंसाच्या आतमधले सर्व चिन्ह काय होतात, बदलतात. म्हणजेच इथे जर मायनस असेल तर इथे पॉझिटिव्ह होतं, इथे पॉझिटिव्ह असेल तर मायनस होतं. कधी ज्या वेळेला बाहेरचं चिन्ह कसं असतं, वजा असतं. म्हणजे इथे आपलं होणार आहे b × b. मग आता आपल्याला काय मिळते पहा, a × a² मायनस ab मायनस हे ba आहे, पण आपण आपल्या काउंटेशनसाठी मोजमाप करण्यासाठी आपण ab लिहिणार आहोत. b × b b². म्हणजेच आपल्याला इथे मिळते a² मायनस 2ab. ह्या दोघांची आपण काय करणार आहोत, बेरीज. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला मिळते पहा, a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² मायनस 2ab प्लस b². आता यासोबत आपण एक एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल, (4x - 5y ब्रॅकेट स्क्वेअर). आता यासाठी आपण काय करूया, ह्या फॉर्म्युल्यामध्ये याच्या किमती टाकून घेणार आहोत. म्हणजेच a इज इक्वल टू आपल्याला काय मिळते पहा, आपण अगोदर फॉर्म्युला हवं तर अगोदर लिहून घेऊया. म्हणजे a - b ब्रॅकेट स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² मायनस 2ab प्लस b². मग आता a इज इक्वल टू काय आहे, 4x, b इज इक्वल टू आहे 5y. मग ह्या किमती आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून घेऊया. म्हणजेच आपल्याला काय मिळते पहा, 4x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 × 4x 5y प्लस b². मग b म्हणजेच काय आहे आपला 5y स्क्वेअर. चारचा वर्ग 16, x² वजा, आता ह्या सर्वांच्या संख्यांचा अगोदर गुणाकार घेऊया. 5 × 20, 20 × 40, 40xy प्लस आणि इथे 25y². म्हणजेच पहा आपल्याला काय येते आन्सर, 4x - 5y ब्रॅकेट स्क्वेअर साठी आपल्याला आन्सर येते 16x² मायनस 40xy प्लस
25y². ठीक आहे. पहा, क्लास 12 आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की x मायनस a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² मायनस 2ab प्लस b². आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचं एक्सप्लेनेशन मी अगोदर एक्सप्लेन केले आणि त्यानंतर हे एक्झाम्पल आपण एक सॉल्व्ह केलं आहे. फक्त या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकदा तुमचे फॉर्म्युले पाठांतर झाले की फक्त फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकून आपण ते कोणत्याही पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ॲक्टिव्ह क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.